ओम दिव्य ज्ञानादत्ताय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। मनाचे खेळ ऐसे सदा चालती, आठवे विसरे तेच ऐसे जगती। भूतकाळाची भूते आणि स्वतः पुढती, उगा ते निर्माण करी दुःख चित्ती। भविष्याचे स्वप्न मनोरे बांधी चित्ती, आणिक उगा चिंता करी अति। दास म्हणे भार घालावा तो स्वामींवरती, मनासी स्थिर करावे स्वामींच्या चरणावरती। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो, असेच स्वामी समर्थांचे चांगले संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। मित्रांनो, स्वामींवर मनापासून विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज तुम्ही आमचं रक्षण करा असं टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। मित्रांनो, आज स्वामी प्रकट दिन, त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। जे स्वामी समर्थांचे परम भक्त असतात ते स्वामींच्या प्रकट दिनी म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीयेला अक्कलकोटची वारी करतात। आणि ज्यांना अक्कलकोट पर्यंत जाणे जमत नाही ना, ते जवळपासच्या स्वामींच्या मठात जातात। स्वामींच्या पादुकांवर आपला भक्ती माता टेकवतात, नाम जपात तल्लीन होतात। केवळ प्रकट दिनी ते मठात जातात असे नाही, तर त्यांना जेव्हा जेव्हा जमेल ना तेव्हा तेव्हा ते मठात जातात आणि जातच असतात। आणि मनाने ते खरे तर अक्कलकोटच वावरत असतात। दिवस असो वा रात्र, या स्वामी भक्तांच्या मुखात स्वामींचे नाम असते, कारण स्वामींच्या नामामृताची गोडी त्यांना कळलेली असते। अखंड नामस्मरणातला स्वर्गानंद ते प्रत्यक्षाने अनुभवतच असतात। आणि जे भक्त स्वामींच्या जपात अखंड असतात त्यांना स्वामींचे स्मरण श्वासाश्वासामध्ये भिनलेले असते आणि ते सहजपणे त्यांचे होत असते। ही झाली स्वामी भक्तांची कहाणी। परंतु जे मूलतः अभक्त आहेत त्यांना स्वामी नामातली अमृत गोडी कळणार कशी? अमृताचे प्राशन करण्यासाठी जी नाम जिव्हा लागते ती तर त्यांच्यापाशी नसते। एक लक्षात घ्या की स्वामी समर्थांचे नाम हे अमृताहून मधुर आहे, आणि ज्या अंधभक्तांच्या जिवेवर नामाचा ठसा उमटतच नाही त्यांच्यापाशी स्वामींच्या नामस्मरणासाठी लागणारी तीव्र ओढ नसते, त्यासाठी पूर्व पुण्याही लागते। आणि नामदेव महाराजांनी या नामाच्या संदर्भात फार सुंदर विचार मांडलाय। महाराज म्हणतात, नामामृत गोडी हाय वैष्णवासी, येरा प्राकृतासी कळेनाची। प्राकृत हे जण भुलले विषयी, नामाची या गावी कैसे जाती। प्राकृत म्हणजे जे अडाणी लोक आहेत त्या लोकांना नामाचे महत्त्व कधी कळणार नाही आणि कधी कळतच नाही, कारण या प्राकृत लोकांचे मर्त्य देहावर विलक्षण प्रेम असते आणि देहाचे वैषयिक चोचले पुरवण्यातच हे अष्टप्रहर दंग झालेले असतात। आणि ते नामस्मरणाच्या गावाला कधी जात नाही की नामाच्या दिशेने त्यांची पावले चुकूनही वळत नाही। माझ्या प्राणप्रिय भक्तांनो आणि स्वामी भक्तांनो, स्वामींच्या नामाशी चित्त जेव्हा एकाग्र होते ना, तेथेच फक्त भक्तीचा पाऊस कोसळत राहतो आणि त्यांचीच पावले स्वामींच्या मठाकडे सहज वळतात आणि स्वामी नामाकडे ती वळत असतात। त्यांची जर भक्ती नजर अक्कलकोटच्या दिशेला केंद्रित झालेली असते, त्यांना स्वामींचे दर्शन घडते आणि स्वामींचा महिमा त्यांना कळतो। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे पूर्ण श्री दत्तावतारी होते। त्यांचे संपूर्ण ज्ञात आणि अज्ञात चरित्र हे विविध प्रकारच्या लीलांनी आणि अतर्क अशा चमत्कारांनी भरलेले होते। श्री स्वामींच्या लीला चिंतनात आजपर्यंत आपण अक्षरशः रंगून गेलो होतो। मानवी बुद्धीला अतर्क वाटणाऱ्या अद्भुत घटनांनी स्वामींचे चरित्र किती गच्च भरलेले आहे याचा अनुभव आपण घेतला। या चरित्रातील सर्वात जास्त मोहिनी घालणारी गोष्ट कोणती, तर स्वामींनी आपल्या सर्व भक्तांना सतत एकच सांगितले की, माझ्या परमप्रिय भक्तांनो, अजिबात घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी पहाडासारखा खंबीरपणे उभा आहे। स्वामींना शरण गेलेल्या प्रत्येक जीवाचे स्वामींनी रक्षणच केले आहे। प्रत्येक जीवाला उत्तम जगण्याचे समर्थ बळ दिले आहे आणि स्वामींच्या सहवासात प्रत्येक जीव व्याधीमुक्त झालाय, चिंतामुक्त झालाय आणि स्वामींच्या अद्भुत लीला पाठीमागे निश्चित अशी शाश्वत कारणीमासा होती। मग भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आज स्वामींच्या अमर वाक्याने आपण प्रत्येक दिवसाची सांगता केली। स्वामींचे हे मंत्र भारले शब्द म्हणजे त्यांच्या सर्वत्र भक्तांना लाभलेला शाश्वत दिलासा होता। आजही हे स्वामींचे मंत्र भारले शब्द मनात सतत गुंजारत करीत राहतात आणि तणावविरहित निर्भय आयुष्य केवळ स्वामी समर्थांच्या सहवासात राहणाऱ्या भक्तांनाच लाभते। आणि याची ग्वाही देणारे हे स्वामींच्या मुखातले
अमृत भारले वाक्य आपण जगत असलेल्या नित्य नैमित्तिक आयुष्यात किती अंगाने डोकावले याची प्रचिती यापुढे तुम्हाला देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. सूर्याला जसा अंधार माहीत नाही ना, तशी स्वामी भक्तांना भीती ठाऊक नाही. स्वामींचे अखंड नामस्मरण आणि त्यांच्या अवतारी कार्याचे सतत चिंतन केले तर आपण शाश्वत सुखाच्या राज्याचे चक्रवर्ती सम्राट होतो. आणि हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. वेदांनाही आश्चर्यचकित करणारे, उपनिषदांनाही मोहिनी घालणारे स्वामींचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासक वचन यापुढे मी तुम्हाला त्यातल्या सामर्थ्यानिशी उलगडून सांगणार आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या अमर भाषेत सांगायचे झाले तर तयाचे विसाट शब्द आणि सुखे म्हणो येती वेद, आणि याची प्रचिती देणारे हे स्वामी वचन आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, गेले काही दिवस मी स्वामींचे अद्भुत लीलावारले चरित्र सांगण्यात रंगून गेलो होतो. काल एक स्वामी भक्त म्हणाला की 19व्या शतकात अचानक प्रकट झालेल्या स्वामी समर्थांच्या अगोदर जेवढे संत झाले त्यांची ओळख व्हावीशी वाटते. प्रत्येक सत्पुरुषाची चरित्र रेषा पुसटची का होईना परंतु पाहावीशी वाटते. म्हणून काही दिवस सतचरित्रांचे गायन मी शब्दातून करणार आहे. अर्थातच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अमर वचन यापुढे संत चरित्रातल्या मी गाणार असणाऱ्या प्रत्येक कडव्याचे ध्रुवपद असेल आणि ते कडवे स्वामींसाठी मी समर्पित करेल. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांच्या सहवासाचे सुख नेमके काय आहे हा खरे तर प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. या अप्रतिम सुखाची चव कल्पनेने कधीच कळत नाही, की कल्पनेने कधी शब्दात मांडता येत नाही. सर्व मानवी सुखे ओळावून टाकावीत एवढी शाश्वत सुख स्वामींच्या सहवासात पूर्णपणे साठलेले आहे. आणि सर्वसामान्य जी भक्ती मंडळी असतात त्यांच्यापुढे प्रश्न फक्त एवढाच असतो की प्रत्यक्ष भेटणार व स्वामींची भेट आणि आपली भेट प्रत्यक्ष होणार कधी. मग हा साक्षात्कार घडणार कसा? कुठली साधना केली असता स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडेल, त्यांचा निकट सहवास लाभेल? एक सांगतो, स्वामी समर्थांच्या अखंड नामस्मरणाने ज्या परमभक्ताची जीवा ओली झालेली आहे त्या परमभक्ताच्या चित्तवृत्ती स्वामींच्या चरणांशी एकरूप झालेल्या आहेत. आणि ज्याचे मन केवळ स्वामी विचारानेच भरलेले आहे, त्यांच्यात नामाने अष्टप्रहर व्यापलेले आहे, त्या परमभक्तांना स्वामीचा सहवास सहजगत्या प्राप्त होतो. एक लक्षात घ्या की स्वामी समर्थ काया वाचा म्हणे आपल्या परमभक्ताच्या सहवासात राहत असतात. आपल्या भक्तांच्या संकट समयी त्यांच्या पाठीवरून हात फिरवत धीर देत राहतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आपण संकटात सापडलो आहोत हे स्वामींना कधी सांगावे लागत नाही. स्वामींच्या आपोआप लक्षात येते की भक्त या क्षणी मोठ्या अडचणीत सापडलाय. स्वामी धावत येतात आणि भक्तांची संकटातून मुक्तता करतात. हा दुर्मिळ क्षण स्वामींच्या सहवासातच असतो. आणि अर्थात ही किमया भक्तांच्या अखंड नामस्मरणात साठलेली आहे. स्वामींच्या नामात अखंड बुडालेल्या भक्तांच्या आयुष्यातच स्वामींचा सहवास घडण्याचा योग जुळून आलेला असतो. स्वामी समर्थांच्या सहवासाचा सुख सोहळा फक्त नामस्मरणात अखंडपणे तल्लीन झालेल्या परमानंदाचा प्रत्यक्षात अनुभवता येतो. म्हणून आपण अखंड नामस्मरणात दंग होणे हेच आवश्यक आहे. आणि स्वामी नामात इतके दंग व्हायला हवे की आपण स्वामींच्या नामात दंग आहोत हे भान प्रथम विसरायला हवे. असे भान विसरले गेलेले परमभक्त फार थोडे असतात आणि त्यांच्याच मुखात फक्त स्वामी सहवासाचा संदर्भ असतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी नामातच रममान व्हा आणि स्वामीचा सहवास प्रत्यक्षात लाभेल की नाही याचा विचार न करता नामस्मरणात दंग व्हा. तुमच्या स्वामी भेटेच्या मनोकामना निश्चितच पूर्ण होतील आणि त्या सर्व मनोकामना स्वामी येऊन पूर्ण नक्की करतील. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. अगदी सत्य सांगायचे झाले तर स्वामींचे नाम भक्ताला स्वामींच्या निकट अक्षरशः खेचून आणते आणि हे नाम स्वामींची प्रत्यक्ष भेट घडवते. एक लक्षात घ्या की जो परमभक्त स्वामी समर्थांवर निखळ प्रेम करतो ना, त्या आपल्या परमभक्ताच्या स्वामी अंतकरण रूपक पूर्वक स्वीकार करतात व त्या आपल्या भक्ताला स्वामी आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळून घेतात आणि त्या आपल्या भक्ताचा हातात हात घेऊन त्याला आपल्याबरोबर चालवतात. आणि हे भाग्य फक्त नामस्मरणात अखंड दंग असणाऱ्या परमभक्तांनाच लाभते. आपला प्रत्येक श्वास जेव्हा स्वामी नामात ओवला जातो तेव्हा स्वामींची प्रत्यक्ष भेट घडते आणि त्यांच्या कृपाप्रसाद मिळतो. म्हणूनच माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो की नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे. आणि हे लक्षात घेऊन
मगच स्वामींच्या दर्शनाची अपेक्षा मनी बाळगा. त्यासाठी आध्यात्मिक जीवन आपलेसे करून घेणे आणि भक्ती आयुष्यात आवश्यक आहे आणि ते तुम्हाला करायलाच लागेल. मित्रांनो, मानवी जीवनात खालच्या पातळीवर वारंवार भेटणाऱ्या नाना प्रकारच्या वासनांचा समूळ नायनाट केल्याशिवाय मुखात नामस्मरण रंगत नाही. इंद्रियांवर काटेकोर संयम ठेवला की वासना हळूहळू लूम होते आणि त्यासाठी मनोनिम्रत वाढवायला लागतो आणि निरपेक्ष वृत्तीची वाढ करावी लागते. या बळावर आध्यात्मिक मार्गावर आपल्याला पावले टाकता येतात. स्वामी समर्थांना त्यांच्या नामातूनच आठवले. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचे भव्य दरवाजे एकदा का आपण उघडले की मग स्वामींचे दर्शन आपसूक घडते आणि प्रापंचिक जीवनात सभोवतालचा परिसर खुणवत राहतो. त्यामुळे नामस्मरणात अडथळे येतात. हे अडथळे फक्त नामस्मरण दूर करते. फळाविषयीची आशा एकदा का मनातून काढून टाकली ना की निस्वार्थ बुद्धीचे एका का कर्म करायला सुरुवात केली की मनोस्वस्था आपोआप उन्नत होत जाते आणि षडरिपूंचा कैचीत सापडलेले मन मोकळे होऊ लागते आणि स्वामी नामाचा गजर सुरू झाला की हे सहजवस्था आपोआप प्राप्त होते. कारण स्वामींचे नाम सतत घेतल्याने मन स्वच्छ होते आणि ते स्वच्छ झालेले मन स्वामींचे दर्शन सुलभ करून देते. एवढे तुम्ही जरा लक्षात ठेवा. नामाचा विलक्षण प्रभाव आपल्या स्वामींच्या निकट येतो आणि नेतो आणि म्हणून स्वामी नामात गर्क व्हा आणि स्वामी सहवास लुटा आणि स्वामींचं नाम जपत असताना अगदी निर्मळ मनाने स्वामींचं नाव घ्या. आपला हा जो विचार देह आहे ना, तो आपण श्री स्वामी समर्थांना सर्वस्वाने अर्पण करावा. याचा सोपा अर्थ असा की आपला ज्ञात देह नित्य नैमित्तिक कामे करीत असताना आपला प्रत्येक विचार हा केवळ स्वामी चरणाशी निगडीत करावा. आपले अवधे मानसिक विश्व श्री स्वामींना अर्पण करावे आणि देहाने कर्म करीत राहावे आणि मुखातून स्वामी नाम पाजरत राहावे. त्या नामस्मरणात आपण अखंड राहावे आणि आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात श्री स्वामींची स्थापना करावी. स्वामींच्या साक्षीने त्यांना सांगूनच प्रत्येक व्यवहार करावा. म्हणजे आपल्या हातून दुसऱ्याची फसगत होणार नाही आणि आपलीही कुणी फसगत करणार नाही. एक कायम लक्षात ठेवा की एकदा का स्वामींचे समग्र अस्तित्व आपल्या भक्ती गाभाऱ्यात दृढ झाले की आपल्या हातून होणारी प्रत्येक कृती नंतर उत्तमच होणार आहे. आपल्या हातून एकही गैरकृत्य होणार नाही याची मग स्वामीच काळजी घेतात. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का आपण स्वामींच्या सहवासात अष्टप्रहर वावरू लागलो ना की आपल्या शाश्वत आनंदाला पारावार राहत नाही आणि मानसिक पातळीवर स्वामीमय होणे ह्याला या भक्ती राज्यात अक्षरशः पर्याय नाही. हे सारे एक प्रबळ असे स्वामी स्मरण आपल्या आयुष्यात घडवून आणते आणि स्वामींची कृपा ही मानवी आयुष्यातला सर्वोत्तम क्षण असतो. आणि स्वामींची कृपा झाली की आपण चिंतामुक्त होतो, भयमुक्त होतो. स्वामींचे स्वर आपल्याला नित्य ऐकू येऊ लागतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला मी एक दृष्टांत देतो. भगवंताने नारळात पाणी निर्माण केले. ते पाणी सुखरूप आणि शुद्ध स्वरूपात राहावे म्हणून नारळाभोवती कवटी कठीण करवंटाचे कवच निर्माण केले आणि तसे हृदयात स्थिरावलेले स्वामी नाम सुखरूप राहण्यासाठी हा देह निर्माण झालेला आहे. या देहाशी आपल्या मानसिक पातळीवरचा संदर्भ त्या करवंटी एवढाच टिकला पाहिजे आणि स्वामी हे आपले सर्वस्व आहेत हे गृहीत धरून करवंटी रूपी देहाची आपला तात्पुरता संबंध हवा. एवढे सूत्र मनाशी पक्के झाले की स्वामींच्या हृदयातले स्थान आपोआप आपल्यासाठी बळकट होत असते आणि स्वामी नाम आपल्या मुखातून निघत असते. मित्रांनो, तुम्हाला जर शाश्वत आनंद हवा असेल ना तर मनात कुठल्याही प्रकारचा संकल्पच करू नका, म्हणजे विकल्प जन्माला येणार नाही. हे सांगायचे कारण असे की जिथे संकल्प आहे तिथे मायेचे व परतकता येणारे वादळ घोंगवू लागते. हे कधी विसरू नका. कारण एकदा का मायेत तुम्ही गुंतलात की जन्म मृत्यूच्या तडाख्यात कायमसाठी सापडलात हे कुशाल समजा. आणि या मायेत सापडण्यापेक्षा स्वामी समर्थांच्या नामात अष्टप्रहर गुंगून जा आणि त्यात तुम्हाला निश्चित समाधान लाभेल. कारण स्वामी तुमच्या भोवती वावरत आहेत आणि याची जाणीव तेव्हा होऊ लागते जेव्हा स्वामी समर्थ आपल्या वाशी आहेत. ही सुखद जाणीव तुमच्या आयुष्याला समाधानाचा शाश्वत किनारा मिळवून देते. स्वामी आपल्या जगत असलेल्या आयुष्याचे सर्वस्व आहेत आणि ही भावना एकदा का दृढ झाली की आपला आध्यात्मिक प्रवास शांतपणे आणि निर्विघ्नपणे सुरू होतो. हे सारे का सांगायचे तर समाधानी भक्त स्वामींची अनुसंधान साधू शकतो. एकदा स्वामींशी आपण नामाच्या माध्यमातून अनुसंधान साधले की आनंदाला चंदन सुगंध सुटतो
आणि समाधान तुम्हाला सहवास देऊ लागते, की स्वामींचा सहवास सहजगत्या प्राप्त होतो. त्यासाठी मनोनिग्रह करावा लागतो. मानवी जीवनात सुखदुःखाचे चक्र गरागरा फिरतच असते आणि या चक्रात प्रत्येक जीव अडकतो आणि मग तो जीव अडकल्याने सर्व काही तो समाधानात हरवू बसतो आणि म्हणूनच स्वामींचा सहवास त्याला लाभत नाही. कारण समाधानाचे अमृतकुंभ आपल्या मनात भरून व्हायला लागल्याशिवाय स्वामींचे नामस्मरण खऱ्या अर्थाने रंगतच नाही. म्हणून सांगतो की माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामीच्या साक्षात अस्तित्वाचा आनंद प्रत्यक्ष अनुभवायचा असेल ना, तर स्वामींच्या अखंड चिंतनाला आणि स्वामींच्या नामस्मरणाला पर्याय नाही. स्वामींच्या नामात विलक्षण गोडवा भरलेला आहे आणि त्या गोडव्यात देहभान हरपले हा अमृत गोडवा दर्शन सोहळा घडून आणतो. म्हणूनच एका स्वामी व्यतिरिक्त कशाचीही विचार करू नका. स्वामी नामाची सवय एकदा का जिवेला लागली की बारमाही चैत्र आनंद आपण उपभोग लागतो. म्हणूनच स्वामी नामातच अष्टप्रहर दंग राहा, एवढेच करा आणि स्वामी नामाशी तुम्ही जुडलेले राहा, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक लक्षात ठेवा की महत्त्व शेवटी नामस्मरणालाच असते आणि नामस्मरणच या जगात श्रेष्ठ आहे. त्याशिवाय दुसरे काही श्रेष्ठ नाही. एक लक्षात घ्या, आपण प्रत्येकजण तऱ्हेतऱ्हेचे आणि विविध चवीचे अन्न ग्रहण करीत असतो. हे खाल्ल्याने अन्न पचवण्यासाठी शेवटी आपल्याला पाणीच प्यावे लागते. त्याप्रमाणे स्वामी समर्थाची उपासना आपण अनेक मार्गाने करत असतो. परंतु केलेली उपासना जर फलद्रूप व्हावी असे वाटत असेल ना, तर करीत असलेल्या उपासनेला नामाचीच जोड द्यावी लागते. म्हणजे काय, तर उपासना पचनी पडायला नामामृत प्यावे लागते. हे नामामृत उपासनेला अमर करते. तुम्ही हा मुद्दा जर नीट समजून घ्या, जे स्वामी भक्त स्वामींच्या अखंड नामस्मरणात दंग असतात त्यांना कुठल्याही बाह्य उपचारांची अजिबात गरज भासत नाही. नाम त्यांना स्वामींच्या निकट नेते. तुम्हाला हे ठाऊक आहे की स्वामींपाशी दुःखी कष्टी माणसे आपले दुःख हलके करण्यासाठी वारंवार जायची. मग आश्चर्य म्हणजे स्वामी समर्थांनी त्यांना शरण आलेल्या प्रत्येक दुःखी माणसाचे दुःख हरण करून त्यांच्या भक्ती ओंजळीत सुखाचे शाश्वत माप टाकले. स्वामींनी असा कधीच विचार केला नाही की हा माझा भक्त आहे का. स्वामींनी प्रत्येकाला एकच सांगितले, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. श्री दत्तावतारी स्वामी समर्थांनी प्रत्येकाला सुखाच्या महामार्गावर आणून सोडले आणि जन्मार्धाला दृष्टी देणाऱ्या स्वामींनी कुठलाही रिक्त हस्ताने परत पाठवले नाही. श्री स्वामी समर्थ हे परमेश्वराचे अवतार होते. या अवतारी पुरुषाला जाणून घेण्याचा एकच मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे स्वामींचे अखंड स्मरण. म्हणून माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या नामाला सर्वाधिक महत्त्व देऊन तुम्ही स्वामी चरित्राचा अभ्यास करावा. कुठल्याही प्रसंगात त्यांचेच नाम घ्यावे आणि नामस्मरण क्षणभरही सोडू नये. तरच या क्षणाची तुम्हाला स्वामींचा प्रत्यक्ष सहवास घडतो. आणि ही नामाची ताकद तुम्ही जरा समजून घ्या. दृढ उपासना फक्त नामस्मरणाचीच करा. तुमच्या अंतःकरणात स्वामी नामाचा अखंड झरा जुळजुळ वाहत असेल तर स्वामींच्या दर्शनासाठी, त्यांच्या प्रत्यक्ष सहवासासाठी वेगळे काहीही करायला नको. श्री दत्तावतारी स्वामी समर्थांकडे नेणारे सर्वोत्तम साधन कुठले, तर ते नामस्मरण आणि बाकी काहीही नाही. नामस्मरणच तुम्हाला स्वामींपर्यंत नेऊन पोहोचवते आणि स्वामीपर्यंत पोहोचल्यावर तुमचे नामस्मरण हे स्वामींजवळ पोहोचते आणि मग तुम्हाला सर्व गोष्टी या प्राप्त होत असतात. करीत असलेल्या प्रपंचात अजिबात सुख नाही हे प्रत्यक्ष अनुभवाला येऊनही माणसांची करीत असलेल्या प्रपंचाची आसक्ती अजिबात सुटत नाही. त्यांना प्रपंचा व्यतिरिक्त काहीही सुचत नाही. करीत असलेला प्रपंच दुःखांनी पूर्ण माखलेला असूनही आणि तसा वारंवार अनुभव घेतल्यावरही माणूस प्रपंचाचे जू आपल्या मानेवर सोकुशीने घेतो आणि त्याला असे चुकूनही वाटत नाही की पुरे झाला हा प्रपंच. कारण एकच प्रपंचाची तीव्र आसक्ती माणसाला प्रपंचात घट्ट ठेवते आणि माझेपणाने गुंतलेले हे विषयासक्त मन माणसाला प्रपंच विचारातून कधी मोकळे करीत नाही. आणि माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचे नामस्मरण एवढे तीव्र करा की प्रपंचाचा विषय मनात डोकावणार नाही आणि मनाला या करीत असलेल्या प्रपंचापासून प्रथम मोकळे करा. आणि मी तुम्हाला एवढेच सांगतो की प्रपंच वाईट नाही, तर केवळ प्रपंचातच गुंतलेले मन मुक्त करा आणि मनाला प्रपंचातच बंदिस्त करणे वाईट आहे. म्हणून तुम्ही फक्त स्वामींच्या नामाचा अखंड जप करा. त्यांच्या शाश्वत अस्तित्वाचा मार्ग नामस्मरणाच्या सहाय्याने शोधून काढा आणि त्यासाठी सतत स्वामींच्या नामाचे अमृत पाषाण करा.
हे अमृत तुम्हाला अमर करेल आणि या स्वामींच्या अखंड नामाने अमृत प्राशन तुम्ही केलेले की करीत असलेल्या प्रपंचातले मन आपोआप मुक्त होईल आणि स्वामींच्या स्मरणात ते दंग होईल. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की स्वामींचे सतत स्मरण हेच आपले खरे भाग भांडवल आहे. ह्या भाग भांडवलाच्या बळावर तुम्ही उर्वरित आयुष्य समाधानाने जगू शकाल. आणि फक्त स्वामींचा जप करायचा, त्यांचे नाम घ्यायचे, प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून करायची. करीत असलेल्या कर्मात आपण फक्त माध्यम व्हायचे. शरीर जेव्हा माध्यम होते तेव्हा नामस्मरण खऱ्या अर्थाने रंगते. आणि तुपाच्या भांड्यातला चांदीचा चमचा जसा तुपाशी संबंधित नसतो ना, तसे करीत असलेल्या प्रपंचात आपण चांदीच्या चमच्यासारखे माध्यम म्हणूनच राहायचे. आणि मानसिक अवस्था एकदा का प्राप्त झाली की मग स्वामी स्मरण अपूर्व रंगले आणि तो आनंद प्रत्यक्ष भोगून पहा. तुम्हाला कितीही समजून सांगितले तरी अमृताचे प्राशन तुम्हाला करायचे आहे आणि स्वामी नामाचे प्राशन करा. अनुभव घ्या. नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव येतील आणि स्वामी नामात तुम्ही गुंग होऊन जाल. आता प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुख दुःखाचे चढउतार वारंवार डोकावत असतात आणि आपल्या मत्स्य आयुष्याचा अवघड डोंगर चढताना असताना प्रपंच धाव घालते आणि मग दुर्दैवी प्राकृताचे असंख्य काटे पायात तुमच्या घुसत असतात. वेदना ठणकायला लागते. क्वचित प्रसंगी सुखाचा हवा हवासा वाटणारा सुगंध भारला वारा देहाला स्पर्श करून जातो. आणि मग तेवढा एखादा दुसरा दुर्मिळ क्षण सोडला तर आयुष्य म्हणजे वैरान वाळवंट तुडवत जाणे आहे. आणि हा वाहक आणि दाहक अनुभव प्रत्येक प्रापंचिक सतत घेतच असतो. आणि हा अतीव कष्टाचा जीवाची काहिली करणारा प्रापंचिक डोंगर चढून जाताना आयुष्याची मध्यान्न उलटून जाते आणि पुन्हा या स्व कष्टाने चढलेला डोंगर उतरायचा आहे आणि याचे नव्याने भान येते. जीव दडपून जातो. उतरताना आयुष्य घसरणीला लागते आणि हात द्यायला जवळपास कुणीही नाही याची जीवाचा थरकाप उडणारी तीव्र जाणीव होते. आणि हा भयग्रस्त एकाकी आयुष्याला सामोरे जाताना डोळ्यात न थांबणारे अश्रू जमा होतात. आणि या वाट्याला आलेल्या आयुष्यातून आपल्याला कोण वाचवणार हा प्रश्न पडतो. असा जीव व्याकुळ करणाऱ्या क्षणी ध्यानीमनी नसताना अवकाशातून शब्द येतात. भिऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे हे आश्वासक मंत्र भारले शब्द कानावर पडतात आणि अचानकपणे जीव सुखावणारा सुगंध गंध भारला वारा सर्वांगाला स्पर्श करतो. तेव्हा लक्षात येते की स्वामी आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांचे स्मरण सुद्धा केलेले नाही. मग ही जादू घडली कशी? माझ्या भक्तांनो, स्वामी भक्तांनो, या जन्मात तुम्ही जरी स्वामींचे स्मरण केलेले नसेल, ते अगोदरचे अनेक जन्म तुम्ही जर स्वामी प्रेमात गुंतून गेला असाल, मग तुमची पूर्वजन्मातली नामसाधना उत्कृष्ट असेल तर स्वामी तुमच्या मदतीला अत्यंत कठीण आणि नाजूक प्रसंगी अक्षरशः धावून येतात. हा कित्येक प्रापंचिक जीवांचा अनुभव आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की अखंड स्वामी नामस्मरणात राहा. आणि या जन्माची पुण्य आज जरी फलद्रूप झाली नाही तरी हे स्वामी नाम पुढल्या जन्माचे भाग भांडवल ठरते हे कधी विसरू नका आणि ते करत राहा. नामाचा गदर शेवटी आपले मत्स्य आयुष्य तारून नेतो आणि हा विचार मनाशी पक्का करा आणि श्री स्वामी समर्थांच्या नामसाधनेत अष्टीप्रहर गर्क व्हा आणि समाधानाचे वारसदार तुम्ही निश्चित व्हाल आणि तुम्हाला जीवनातले समाधान पूर्णपणे प्राप्त होईल ही मी ग्वाही देतो. आणि ते समाधान तुम्हाला असे मिळेल की तुम्ही सुखी आणि समाधानी होऊन जाल. स्वामी समर्थांचा एक परमभक्त एका गुरुवारी स्वामींच्या मठात आला होता आणि स्वामींच्या पादुकावर त्याने आपला भक्ती माथा टेकवला. त्यांच्या डोळ्यातून त्या क्षणी स्वामी स्मरणाने आनंदाश्रू ओढू लागले आणि तो स्वामी स्मरणात हरवू लागला. इतक्यात काय झाले तर स्वामींचा हात त्यांच्या पाठीवरून फिरू लागला. तो स्वामींच्या दिव्य स्पर्श त्या परमभक्ताच्या काळजात स्वामी प्रेमाचे लक्ष दिवे उजळून गेला आणि त्याने वर पाहिले. स्वामी साक्षात आपल्यासमोर उभे आहेत आणि तेथे लक्षात आले आणि त्या परमभक्ताने स्वामींना लोटांगण घातले आणि स्वामींचे भक्तिचरण घट्ट धरले. तो आनंदाने रडू लागला. त्याची अनेक वर्षाची मनोकामना स्वामींनी पूर्ण केली होती. मठातल्या इतर भक्तांना नेमके काय चालले आहे तेच कळेना. स्वामी पुन्हा अदृश्य झाले आणि तो परमभक्त भानावर आला आणि स्वामी दर्शनाचे आपले तहान स्वामींनी अचानकपणे पूर्ण केली. या परम आनंदात तो गर्क झाला. लोक त्याला अनेक प्रश्न विचारत होते परंतु त्याचे चित्त स्वामीमय झाल्यामुळे तो काहीच बोलत नव्हता. थोडा वेळ गेला. गुरुवारची मठातली स्वामींची आरती सुरू झाली. तेव्हा तो परमभक्त भानावर आला. त्याने हात जोडले. तो म्हणू लागला की स्वामी तुम्ही माझे सार सर्वस्वी आहात. माझे अवघे प्राणविश्व आपण आहात.
माझ्या या इवलाशा अस्तित्वाला आपण आपल्या दर्शनाने परमसुख दिलेत. आता माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. मला आता काहीही नको. तो परमभक्त बोलायचा थांबला. मठात दुसरा एक भक्त उभा होता. त्याला या परमभक्ताची भाषा कळली. तो म्हणाला, स्वामींनी तुम्हाला दर्शन दिले? मी हे सारे ऐकायला खूप उत्सुक आहे. स्वामींच्या दर्शनाला तहानलेला मी एक जीव आहे. तेव्हा साक्षात्काराचा अनुभव घेतलेला हा परमभक्त म्हणाला, वाऱ्याला हातात पकडता येत नाही की सुगंधाला दाखवता येत नाही. त्यासाठी आपणच फुल होऊन सुगंधाचा अनुभव घ्यायचा. स्वामी दर्शनाचा आनंद मला शब्दात पकडता येत नाही. तुम्ही फक्त अखंड नामातच गर्क व्हा. केवळ नामस्मरण करा. स्वामींचा स्पर्श झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा अनुभव आहे आणि तुम्ही तसा अनुभव घेऊ शकता आणि स्वामींच्या नामात गुंग राहून स्वामींचा अनुभव व चमत्कार बघू शकतात. माझ्या प्रिय परमप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वरी कृपेने आपल्याला माणसाचा जन्म लाभलेला आहे. त्यामुळे आपले भावविश्व प्रकट करता येते आणि ते आपले प्रेम भारले भावविश्व मग आपण स्वामी समर्थांशी निगडीत करायला नको का? भोवतीच्या मत्स्य नातेसंबंधांमध्ये मित्रांमध्ये हे भावविश्व जरूर प्रकट करा. परंतु मनात एक खुणगाट असू द्या की हे माणसाशी निगडीत झालेले प्रेम भारलेले संबंध अत्यंत तात्कालिक आहेत. कारण माणूस मत्स्य आहे आणि मुख्य म्हणजे प्रत्येक माणूस हा स्वार्थाशी निगडीत संबंध राखतो. म्हणून तुम्हाला ही मी कळकळीची विनंती करतो की तुम्ही फक्त स्वामी समर्थांवर प्रेम करा आणि त्यांच्यात स्मरणात राहा. फक्त स्वामींचीच पूजा करा आणि त्यांच्यात नामाच्या नावात राहा आणि त्यांची उत्कट भक्ती करा. मी तुम्हाला आज एक वचन सांगतो ते लक्षात ठेवा की स्वामी हेची स्नान, स्वामी हेची ध्यान, स्वामी घडे यज्ञ कोटी देखा. स्वामींचे अखंड नाम हेच आपल्याला स्नान घडवते. आपल्या मनात त्यांचे ज्ञानस्वरूप आणि ध्यानस्वरूप रेंगाळत राहते. ही अवस्था एकदा का आपण प्रत्यक्ष अनुभवली की कोटी कोटी यज्ञांचे पुण्य प्राप्त होते. फक्त आपल्या अंतःकरणात त्यांच्यासाठी स्वामींचा अखंड जप हवा. एक लक्षात घ्या, स्वामींची प्राप्ती आपल्याला सहजपणे प्रेरणा देऊन जाते की ह्या विश्वात स्वामींसह व्हावेसे इतके सुंदर आणि आश्वासक दुसरे काहीही नाही. त्यासाठी स्वामींचे नाम मात्र आपल्या मुखात हवे. त्यासाठी प्रपंचाची आणि प्रापंचिक संदर्भाची आसक्ती कमी होणे आवश्यक आहे. प्रपंचात राहून तुपातल्या चमच्यासारखे अलिप्त राहायचे तसे खूप कठीण आहे याची मला जाणीव आहे. परंतु हे अलिप्त राहणे अशक्य नाही एवढेच मला सांगायचे आहे. आपल्या अवतीभोवतीच्या सर्वांशी गोडगुळावीने संबंध ठेवावेत आणि त्यांच्याशी मधुर शब्दात बोलावे. सर्वांची सर्व कामे करावीत आणि प्रत्येकाला सुख लाभेल याची काळजी घ्यावी आणि सर्व काही करावे. फक्त कुणाशीही मत्स्य संबंध वाढवू नयेत आणि आपले प्राणविश्व हा प्रापंचिक संदर्भात फुलवू नये आणि ते स्वामी नामातच फुलवावे. अंतर्यामी एकच खून घट्ट धरावी की आपले मोक्ष कल्याण प्रापंचिक प्रेमळ माणसे करणार नाहीत तर स्वामी करणार आहेत आणि आपण फक्त स्वामी नामात गुंगून राहायला हवे. म्हणूनच त्यांच्या स्मरणात सदैव राहणे हा एकच मार्ग आपल्याला दिसायला हवा. श्री स्वामी समर्थांनी कधी शरण आलेल्या माणसांमध्ये लहान मोठेपणाचा भेद मानला नाही. त्यांना शरण आलेल्या प्रत्येक दुःखी माणसाला प्रेमाने जवळ केले आणि त्याला दुःखमुक्त केले. गरीब श्रीमंत, ज्ञानी अज्ञानी, प्रापंचिक संन्यासी या माणसांमधला भेद स्वामींच्या मनाला कधी शिवला नाही आणि स्वामींना बहुतेक प्रापंचिक माणसेच भेटायची आणि आपले तऱ्हेतऱ्हेची दुःखे भरभरून सांगायची. स्वामी त्यांना एकच सांगायचे, बाळा, माझा हात नेहमी तुझ्या पाठीवर राहील आणि मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ दिलासा नव्हता तर स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीमागे प्रत्यक्ष उभे राहायचे आणि आजही स्वामी स्मरणात दंग असणाऱ्या कुणाही भक्तापाठी स्वामी उभेच असतात. हा प्रत्यक्ष भक्ताचा अनुभव आहे. म्हणून माझ्या प्रिय परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही सतत नामाच्या सहाय्याने स्वामींच्या सहवासात आणि त्यांच्यात अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कारण करीत असलेला प्रपंच ही फार मोठी मोहमाही माया आहे आणि या मायेत अडकू नका. स्वामींची सत्ता हेच एकच सत्य स्वीकारून त्यांच्या सत्तेत अष्टोपहर राहा. कारण खरे सुख स्वामींच्याच सत्तेत आहे. आणि तुम्हाला त्या निमित्ताने सांगतो की स्वामींविषयी चिंतन करा, मनन करा, नामस्मरणात दंग व्हा. प्रत्येक प्रापंचिक माणसाने हे लक्षात ठेवायला हवे की स्वामी आपले आहेत आणि ते आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहेत. त्यांच्यापाशी केवळ सुख आहे. हे परमसुख केवळ स्वामींच्या नामात अष्टोप्रहर राहिले की आपोआप मिळते. आणि वाट्याला आलेल्या प्रपंच चरफडत न करता समाधानाने करा. समाधानात राहा. फक्त स्वामींना विसरू नका.
स्वामींच्या नामात गर्क राहून प्रपंच केलात तर प्रापंचिक सुख-दुःखे स्मरणात राहणार नाहीत की अंगाला चिटकणार नाहीत. तुम्ही खरे मुक्त सुख अनुभवाल आणि आपले मानसिक सुख अबाधित राहील. म्हणून तुम्हाला अतीव कळकळीने सांगतो की एका स्वामी व्यतिरिक्त सुखाचा वारा कुठे अनुभवायला मिळत नसल्यामुळे इतर कुठेही भटकत राहू नका. फक्त स्वामी नामात राहा. श्री दत्तावतारी स्वामी हेच आपले प्राणी विश्व आहेत आणि हे लक्षात ठेवा आणि सर्व पातळ्यांवर फक्त त्यांचाच विचार करा. आणि आणखी एक सांगतो, एक मंत्र गुणगुणत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा नामजप करा. तुमच्या मनाला अगदी शांतता लागेल आणि तुमचं मन म्हणेल, वा, आता मला परमसुख प्राप्त झालेलं आहे आणि मी अत्यंत आनंदित आहे आणि सुखी समाधानी मला वाटत आहे असे तुम्ही म्हणाल. आणि याचा एकदा अनुभव नक्कीच घ्या. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि त्यातून तुम्हाला भरपूर काही घेण्यासारखं आहे. तुम्ही नक्कीच ती नीट ऐका. आपले स्वतःचे वेगळे जग निर्माण करणाऱ्या प्रभूतीची पहाटेची जीवनरहित तुम्हाला सकाळी उठण्याची पद्धती तुम्हाला आकारायला लागेल आणि दररोज सकाळी तुम्हाला लवकर उठायला लागेल. सूर्योदयापूर्वी आपल्या दिनक्रमास प्रारंभ करण्याच्या रोजच्या सवयीतूनच आरोग्य, संपत्ती आणि शहाणपण यांचा मोठा प्रभावावर लाभ होत असतो. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पायऱ्या उतरून खाली येत मिस्टर रिले यांनी त्या चित्रकारास त्या श्री उद्योजकाचे हात मोठ्या प्रेमाने आपल्या हातात घेतले आणि मॉर्निंग 5 AM क्लबमध्ये मी स्टोन रिले आपले मनापासून स्वागत करतो असे ते म्हणतात. आणि आता इथे 3 व्यक्ती आहेत असं आपण गृहीत धरू. मोठ्या जिव्हाळ्याने आपले स्वागत झालेले पाहून ते दोघेही खूप सुखावले. आणि यावेळेला मात्र बेफिकर फकीराने काळी पॅन्ट आणि पांढरा टी-शर्ट परिधान केला होता. टी-शर्टवर एक बोधवाक्य लिहिले होते, कुठलीही कल्पना प्रत्यक्ष जगण्यात उतरल्याशिवाय त्याला अर्थ प्राप्त होत नाही असे त्यावर लिहिले होते. आणि त्यातूनही आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखे आहे. आज तुम्ही नेहमीपेक्षा खूपच तरुण आणि उत्साही दिसत आहात. आहेच मी तसा. आजची ही नवी कोरी करकरीत पहाट खरोखरच खूप सुंदर आणि स्वर्गीय अनुभव देणारी आहे. यातही तुम्ही दोघे अगदी वेळेवर आल्यामुळे मी तर तुमच्यावर फारच प्रसन्न झालो आहे. आणि एक सांगू, मी वेळेचा खूप चांगला आणि काळजीपूर्वक वापर करतो. अगदी खरे आहे. वेळेचे महत्त्व तुमच्यामुळेच तर आम्हाला कळले. इतक्या पहाटे आम्ही फारच क्वचित उठलो असू. मला वास्तवसन्मुख साधे सरळ जीवन जगायला आवडते. साधेपणात आपण जास्त संवेदनक्षम असतो. अशा संवेदनक्षम मनाची, हृदयाची अत्यंत आवश्यकता आहे. आपण अंतर्यामी मुक्त असल्याशिवाय साधेपणाचा शोध लागणे कसे शक्य आहे? पण हा साधेपणा, नम्रपणा थोडेच मुद्दाम आणता येतो. बरोबर आहे. काही मागायचे नाही आणि काहीही नको आहे, ही एक सुंदर अवस्था असते. आपल्याला सतत काहीतरी हवे असते, पण हाव आणि गरज यात मोठे अंतर असते. माझ्या पुरते बोलायचे तर माझे वडील अगदी साधे शेतकरी होते. दिवसभर कष्ट करावेत, आपल्या शेताशी, निसर्गाशी नाते जोडावे आणि त्या कष्टातून जे काही मिळेल ते आपल्या कुटुंबासाठी खर्च करावे. नंतर या स्वर्गातून, या सर्वांतून जे काही उरेल ते आपल्यासाठी, स्वतःसाठी अशी त्यांची धारणा होती. आणि ती धारणा देऊन ते जीवन जगत होते. आणि ते जीवन अगदी प्रेमाने आणि मनसोक्तपणे जगत होते. आणि ते असे जीवन किती साधे सरळ असते नाही? मग पण ते जगणे आपल्याला अवघड होऊन जाते. एक मात्र खरे की हृदयाच्या साधेपणाला मोठे महत्त्व व अधिक अर्थगर्भता आहे. भरपूर ज्ञान व अनुभव असावा. जीवनाचे सारे वैभव जाणावे. जीवनाचे सौंदर्य, झगडे आणि विपत्ती, दुःख, अश्रू हे सारे जाणावे आणि तरीही मन साधे ठेवावे. ही एक मोठी कला आहे. तुम्हाला जेव्हा प्रेम करावे कळते तेव्हा तुमचे साधे असू शकते. प्रदर्शनापेक्षा आम्ही दर्शनाला अपार महत्त्व देतो. अगदी मनातलं सांगू, पैसा, वैभव येण्यापूर्वी तुमची स्वतःशी जास्त ओळख व जवळीक असते असे म्हणत त्याने तिथल्या बागेतील 2 गुलाबाची फुले ते दोघांच्या तळ हातावर ठेवली. आणि आता मिस्टर रिले याने दिलखुलास हास्य पाहून ते दोघे खूपच भारावले. किती सुंदर सुवासिक गुलाबाची फुले आहेत ही. त्यांचा रंग, पाकळ्यांचा कोमलपणा आणि ही सकाळ यांची कुठेतरी नाते असावे. अगदी नेमकेपणाने बोलतात. मग निरागस कोवळेपणातील हे सौंदर्य आपल्याला जपायचे आहे.
आणि वाढवायची आहे. ज्या कोणाला आपल्या आयुष्यातून दिव्यत्व निर्माण करायचे आहे ना, त्यांनी हे पहाटेचे कोवळेपण व निरागसता व निरामयता जपली पाहिजे व वाढवली पाहिजे. बघा, समोरच्या सागराकडे बघा, किती शांत आणि निशब्द आहे तो. किनाऱ्यावरचा शुभ्र वाळूवर क्वचितच एखादा तरंग उठताना दिसतोय. पहा, पलीकडे शार्क मासे दृष्टीस दिसत आहेत. आणि खरोखरच पहाटेचे हे विहंगम दृश्य कल्पनातील विलक्षण आहे. रोजचे दृश्य नव्हे व ताजे. मला नेहमी वाटतं की आपले मनही असे असावे, निशेष, रिक्त आणि मनात विचारांचे एकही पान हालत नाही. तुम्हाला सांगतो, प्रत्येक पहाट हा एक मोठा चमत्कार असतो. कधी कधी निसर्गातील अपमरित सौंदर्य न बोलवता इथल्या किनाऱ्यावर येते आणि सौंदर्य त्या शयामुळे ते मानवी ग्रहण शक्तीच्या मर्यादा अगदी विच्छिन्न करून टाकते. कधी कधी समुद्र जल अगदी क्षितिजापर्यंत एक तेजस्वी मार्ग निर्माण करतो. मग मन, हृदय, शरीर एकांतेत तल्लीन होऊन जातं. मिस्टर रिले, तुम्ही कवी वगैरे आहात का? मग नाही, पण प्रत्येक सजग, तरल, सावधानी व संवेदनशील माणूस हा एक प्रकारे कवीच असतो. कवित्व ही एक वृत्ती आहे आणि त्यासाठी कविता कागदावरच उतरवली पाहिजे असे नाही. ही काव्यात्म वृत्ती आपण जपली पाहिजे. आता थोडं थोडं आम्हा दोघांच्या लक्षात यायला लागलंय आणि मी माझ्या मनाला बजावतोय की अजूनही वेळ निघून गेलेली नाहीये. अगदी बरोबर. तुम्हाला सांगतो, प्रारंभी मी देखील अंथरुणातच बरा उशिरापर्यंत पडून राहण्याचा मूर्खपणा करीत होतो. दिवसा मी माझ्या रोजच्या धावपळीत संघर्षात धडपडत होतो. अर्थात माझ्या वडिलांनी पहाटे उठण्यासंबंधी मला एकदा दोनदा सांगून पाहिलं, पण त्यांनी त्याबाबत कधी आग्रह केला नाही की आपली मते माझ्यावर लादली. माझ्या वडिलांचा दिनक्रम अगदी पहाटे सुरू व्हायचा. न्याहारी झाली की ते शेतावर जायचे. शेताशी, तिथल्या प्रत्येकाशी, झुडपाशी, वृक्षाशी, निसर्गाशी, प्राण्यांशी त्यांचे एक जवळकीचे नाते होते. आणि मी मात्र पूर्ण शहरी झाल्यामुळे या साऱ्या त्यांचे एक जवळकीचे नाते होते. मी मात्र पूर्ण शहरी आणि मग गोष्टीपासून कोसो दूर गेलो होतो. आणि पण एक एक क्षणी मात्र त्या प्रभावी वक्त्याशी माझी ओळख झाली आणि माझे सारे जीवनच बदलून गेलं. मी त्यांना गुरु मानतो. माझा गुरु अत्यंत प्रगल्भ व प्रज्ञाशील होता. त्यांच्याकडे अक्षरशः ज्ञानाचे, प्रत्यक्ष जीवनाचे शुद्ध ज्ञान होते आणि शहाणपणाची एक देणगी त्याला प्राप्त झाली होती. खरे तर त्यांची आणि माझी भेट झाली तेव्हा मी 33ला तरुण होतो आणि मी माझी कंपनी नुसतीच सुरू केली होती. मला मोठा उद्योजक व्हायचे होते. माझ्या जीवनातला शिस्त नव्हती. मग माझा गुरु नंतर व्यवस्थापकीय गुरु बनला आणि त्यामुळे माझ्या जीवनात प्रकाशच प्रकाश पसरला. त्यानेच मला सूर्योदयाची, पहाटेच्या जीवनप्रीतीची खऱ्या अर्थाने ओळख करून दिली. मग मग काय, मी जीवनाच्या व व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या वेगाने प्रगती करू लागलो आणि पहाटेची नवी सवय अंगवळणी पडायला थोडा वेळ गेला, पण पुढे सारे माझ्या अंगवळणी पडले. अर्थात ही सारी प्रक्रिया इतकी सोपी नव्हती, पण आता मात्र मला पहाटेच्या जीवनरीतीचे महत्त्व मनोमन पटले आहे आणि म्हणूनच ते मी तुम्हाला विशद करून सांगतोय. माझे स्वतःचे नानाविध अनुभव तुमच्या तळ हातावर ठेवायचे आहेत आणि मुख्य म्हणजे माझे स्वानुभव तुम्हाला निश्चित उपयोगी नक्कीच पडतील. तुम्ही तर मोठे चित्रकार आहात. एखादे भव्य पोर्ट्रेट व लँडस्केप रेखाटताना मोठ्या परिश्रमासह संयमाची, असामान्य प्रतिभाशक्तीची गरज असते. तुम्हाला ते माहीत आहे. मग तुमच्या जीवनातील सारे संघर्ष, समस्या व वेदना मिटायला हव्यात आणि मुख्य म्हणजे कलावंतांचे मन निशेष रिक्त हवे, तरच काहीतरी भव्य दिव्य आकारात येण्याची शक्यता निर्माण होते. किती मोलाचे बोलतात तुम्ही. खरंच आहे, माझ्या जीवनातल्या समस्या, वेदना कधी सरल्या नाहीत. त्यामुळे मी कॅनव्हासवर रेखाटनाला बसलो की मला माझ्या समस्या अधिक दिसायला लागतात. माझे मन मुक्त नाहीये, ते समस्याग्रस्त आहे. म्हणूनच मी इथं मोठ्या आशेने आलो आहे. अनेकदा मी पुरता गोंधळून, संशय, संभ्रमात सापडतो. मग मला कॅनव्हासवर काहीही रेखाटावेसे वाटत नाही. यासाठीच पहाटेच्या नवप्रक्रिया शक्तीचा एक भाग आपण बनायला हवे आणि पहाटेच्या प्रगाढ शांततेत नवसर्जनाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळत असते. पहाटे आपली ऊर्जा दुपटीने वाढते आणि उत्पादकता टिपतीने वाढते. अचानक त्या स्त्री उद्योजकाचा मोबाईल वाजला. तिने त्रासिकपणे आपल्या मोबाईल स्क्रीनकडे पाहिलं. ते मिस्टर रिले यांना म्हणाले, सॉरी, खरं तर मी माझ्या कंपनीतून सांगून आले होते की मला कोणत्याही स्थितीगतीत डिस्टर्ब करू नये. तरी माझ्या कंपनीतून फोन आला म्हणजे काहीतरी महत्त्वाचे काम असणार. एक सेकंद थांबा. फोन कोणाचा असला तरी फोन करणारी व्यक्ती काय बोलते आहे ते शांतपणे ऐका. ते देखील प्रतिक्रिया विरहित आहे आणि पूर्वीच्या अनुभवातून काहीही अंदाज बांधू नका. तुम्ही जर वास्तव सन्मुख राहाल
तर तुम्ही निश्चितच वास्तवाच्या गाभऱ्याला स्पर्श करू शकाल. म्हणून सांगतो, मन शांत, प्रतिक्रिया विरहित ठेवा, नीट ऐका, कंपनीचा राजीनामा द्या आणि नाहीतर आपला जीव गमवायला तुम्ही नक्कीच तयार राहा. एक काम करा. फोनवर मिळालेली धमकी ऐकून ती स्त्री उद्योजिका थरथर कापू लागली आणि तिच्या हातून फोन गळून पडायच्याच तेवढा बाकी होता. त्यावर मिस्टर रिले म्हणाले, तुम्ही आधी शांत व्हा, मुळीच घाबरू नका. काय झाले ते मला स्पष्टपणे सांगा. आणि मिस्टर रिले, त्यांनी मला कंपनी त्यामागची धमकी दिली आहे आणि यातही मी जर माझ्या कंपनीचा राजीनामा दिला नाही तर मला मारण्याची त्यांनी धमकी दिली आहे. ते ऐकून दुसऱ्या क्षणी मिस्टर रिले यांचा चेहरा बदलला. त्यांनी आपल्या मोबाईलवरून एक नंबर फिरवला. काही क्षणातच 2 रायफलधारी जवान त्यांच्या समोर हजर झाले आणि मिस्टर रिले त्यांना शांत आवाजात मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले, या स्त्री उद्योगाच्या समस्या आपल्याला संपूर्णपणे सोडवायच्या आहेत. त्यांनी डिटेल्स मी तुम्हाला फॉरवर्ड करतो. यांना कोणीतरी फोनवर धमकी देते आहे आणि आपल्याला त्यांचा बंदोबस्त करायला हवा. दुसऱ्या क्षणाला ते दोघे रायफलधारी आपल्या कामाला लागले. मॅडम, तुम्ही शांत व्हा, तुमची सारी जबाबदारी माझ्यावर आहे. लोक थोड्याफार फायद्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात, हे मला माहिती आहे. तुम्ही मुळीच काळजी करू नका, कसून चौकशी केली जाईल. मुख्य म्हणजे माझी माणसे या कामात अगदी तरबेज आहेत. तुम्ही पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. मग आपण छानपैकी कॉफी घेऊ. आणि काही क्षणातच एक गणवेश घातलेला अधिकारी वाफळलेली कॉफी घेऊन आला. ती कॉफी घेताच ती स्त्री उद्योजका काहीशी शांत झाली. आणि मी तुमची फार फार आभारी आहे. गेले काही दिवस ही मंडळी माझी कंपनी बळकावण्याचा विचार करीत आहेत, मला धमकावत आहेत. आता तुम्ही त्यांची चिंता सोडाच. सॉरी, मगाशी तुम्ही काहीतरी सांगत होतात, बोला, मी ऐकत आहे. मिस्टर रिले यांनी कॉफीचा कप खाली ठेवला आणि त्या दोघांकडे पाहत म्हणाले, आपण 5 AM म्हणजे सकाळी 5 वाजता क्लब संबंधी बोलत होतो. सांगायचा मुद्दा हाच की पहाटे उठण्याची कला जीवनरहित तुम्ही आत्मसात केली की तुम्हाला तुमच्या रोजच्या दिवसावर हुकूमत गाजवता येईल. आणि तुम्हाला सांगतो, या एकाच सवयीमुळे मला माझे संपूर्ण जीवन आंतरबाह्य बदलण्याची संधी मिळाली. मी माझ्या व्यवसायात शिखरावर तर आहेच, पण एक अस्सल माणूस म्हणूनही मी मोठ्या चांगुलपणात जगतो आहे. मध्यंतरी प्रोटेस्ट कॅन्सरच्या विकाराने मला फार उद्ध्वस्त करून टाकले होते. माझी जगण्याची उमेद अगदी खचली होती, पण मी त्यातून यशस्वीपणे बाहेर पडलो. अर्थात त्या दिवशी आणि माझ्या 20-20-20 या सूत्राविषयी मी तपशिलावर बोलणारच आहे. पहाटे उठल्यानंतर प्रत्येक क्षणाचा योग्य विनियोग कसा करायचा हे तुम्ही लवकरच शिकाल. मग तुमचे मन, तुमचे शरीर, तुमचा आत्मा आणि येणारे सर्व दिवस सामर्थ्यशाली बनतील. आजचा आपल्याला प्रकल्पाचा पहिला दिवस आहे. त्या रात्री श्री उद्योजिकाला कित्येक वर्ष लागले नाही अशी गाढ झोप लागली होती. हरवलेली मनशांती परत मिळाल्यासारखे तिला वाटले. पहाटे 3:33 त्या दरवाजावर कोणतरी ठोठावत असल्याचे तिला जाणवले. तिने लाकडी टेबलावर असलेल्या अलार्मकडे पाहिले. बहुधा तो चित्रकार कलावंत आला असावा असं समजत तिने दरवाजा उघडला, पण तिथे कोणीच नव्हते. तिने इकडे तिकडे पाहिले, पण हॅलो, कोणी आहे का, ती मोठ्याने म्हणाली. आणि पण तिच्या हाकेला कोणीच प्रतिसाद दिला नाही. तिला काहीसे आश्चर्य वाटले. एके क्षणी तिच्या मनात आले की ते धमकी देणारे तर नसतील ना. पण दुसऱ्या क्षणी तिने तो विचार मनातून काढून टाकला आणि ती आपल्या बेडवर पळाली. आणि जाताना तिने मोठ्या काळजीपूर्वक त्याने आतून दार बंद करून घेतले. काही क्षण ती तशीच आपल्या बेडवर बसून राहिली. तिने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला जाणीवपूर्वक शांत केले. तितक्यात पुन्हा दारावर थापू वाजू लागल्या. आत्ताच्या थापा खूपच अधीरतेने मारलेल्या व आक्रमक होत्या. तिच्या काळजात अगदी चर्र झाले. कोण असेल? माझ्यासाठी कॉफी घेऊन कोणी आला असेल का? पण अजून तर पहाट व्हायची आहे. क्षणात नानाविध विचार तिच्या मनात चमकून गेले आणि तिच्या अंगाला कप सुटू लागला. आणि कोण आहे? तिथे थरकापत्या आवाजात विचारले. कोणीच उत्तर देत नव्हतं. अखेर मनाचा हिया करून तिने घाबरत घाबरत दरवाजा उघडला आणि ती दचकलीच. ती ओरडणार इतक्यात समोरच्या व्यक्तीने तिचे तोंड दाबले आणि ती डोळे विस्पारून समोरच्या व्यक्तीकडे पाहू लागली. 6.5 फुटी सूट घातलेल्या एका बलदंड माणसाने तिचे तोंड धरले आणि मुख्य म्हणजे त्या माणसाने एक मुखवटा घातला होता. त्याही स्थितीत अंधारात तिने तो मुखवटा निरखून पाहिला आणि तो तिच्या वडिलांचा चेहरा होता. तिला काहीच कळत नव्हते. ती सुटण्याचा प्रयत्न करू लागली. त्या बलदंड माणसाने दुसऱ्या हाताने तिच्या गळ्यावर चाकू धरला आणि तिला म्हणाला, नीट ऐक, तुमच्या कंपनीच्या भागीदारांनी मला तुझ्याकडे पाठवले आहे. तुझ्या सगळ्या फाईल्स, ईमेल्स, डाटा आम्ही हॅक केला आहे. तू बऱ्या बोलाने कंपनीचा राजीनामा दिला नाहीस तर आम्हाला तुला नाईलाजाने संपवावे लागले आणि तुझ्या प्रत्येक हालचालींवर आमचं लक्ष आहे. इतकंच नव्हे तर तुझा मोबाईलही आम्ही हॅक केलेला आहे आणि तुझ्याकडे फक्त 2च दिवस आहेत. असे म्हणत त्याने तिला आता जोरदार मागे ढकलले. त्यामुळे ती मागच्या बाजूला कोलमडली आणि वेदनेने ओरडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.
तिने पुन्हा ओरडण्याचा प्रयत्न करून पाहिला आणि दुसऱ्या क्षणी तिला जाग आली. तशी ती आपल्या बेडवरच होती. तिने घाबरून रूम मधला लाईट लावला. हे सारे भ्रामक स्वप्न होते आणि हे पाहून तिच्या जीवात जीव आला. थोडं पाणी पिल्यावर तिला जरा बरं वाटलं आणि तिने स्वतःला सावरलं. तेवढ्या दारावरची बेल वाजली. कोण आहे? मी आहे. पहाटेचे 5 वाजले आहे. आपल्याला जायचं आहे ना? चित्रकार कलावंताचे ते शब्द ऐकून तिला बरेच हायसे वाटले. तिने कपाळावरचा घाम पुसत दरवाजा उघडला. हे काय? किती घाम आलाय तुम्हाला? स्वतःला सावरत ती म्हणाली, काही नाही, एक वाईट स्वप्न पडलं होतं. ते स्वप्न होतं. ते पाहून जरा बरं वाटत आहे. आणि तुम्ही ठीक आहात ना? येस, आय एम फाईन, थँक्स गॉड. तुम्हाला सांगतो, आज मला गजराच्या आवाजाआधीच जाग आली. आजवर आयुष्यात केलेल्या चुका आता माझ्या हळूहळू लक्षात येत आहेत. तसं बघितलं तर आपणच आपल्या आयुष्याची नासाडी करीत असतो. आणि काही क्षण थांबून तो चित्रकार तिला म्हणाला, तो प्रभावी व्यक्ता मिस्टर रिले यांचे गुरु काय म्हणाले होते ते आठवतंय ना? ते म्हणाले होते की तुमच्या मनात अनिश्चितता असेल तर ती का आहे ते शोधून काढा आणि निश्चित राहा. तुमचे विचार करणे सरळ नसेल तर ते सरळ तर्कानुसारही ठेवा. आणि तुम्ही कसा विचार करता, का विचार करता, तुमच्या व्यवसायातले व परस्पर संबंधातले वर्तन या सर्वच कर्माचे तुम्हाला जर भान असेल ना, तर किंवा तुम्ही त्याचे सावधानतेने निरीक्षण केलेत ना, तर मग तुमचे मन तुम्हाला फसवणार नाही आणि कारण फसगत होण्यासारखे काही राहणारच नाही. म्हणून म्हणतो, मनावर लक्ष ठेवा. येणाऱ्या प्रत्येक विचारावर लक्ष असू द्या. मग तो विचार किती नकारात्मक व नैराश्यवादी असू द्या, त्याबद्दल कोणताही निष्कर्ष न काढता त्याचे निरीक्षण करा. फक्त त्या विचाराला तुमच्या मनात रुजू देऊ नका. अथकपणे मनात येणाऱ्या विचारांचे निरीक्षण करा. आणि अखेरीस तुम्ही स्वतः कसा विचार करता, काय विचार करता आणि मुख्य म्हणजे तुम्ही स्वतःला बदलू शकता का, हेच महत्त्वाचे आहे. किती परफेक्ट निरीक्षण आहे, नाही? अगदी खरं आहे. तुम्ही कशाला मी ही रोजच्या व्यवसायाच्या गतीत व आवेगात अनेक चुका केल्या आहेत आणि गाफील आणि बेसावध राहिले. मी विलक्षण आत्मकेंद्रितेत जगत होते. माझ्या मनात विचारांची उलथापालथ सुरू होती. मी माझ्या स्वतःच्या आदर्शांपेशान सारखी खाली खाली घसरत होते. एक एक क्षणी तर मी माझ्या सततच्या होणाऱ्या अधपतनाने, नैराश्याने, न्यूनगंडाने पार झाकोळलेली गेली आणि स्वतःला मी कोंडून तर घेतलंच, पण माझी मजल पार आत्महत्येच्या विचारापर्यंत गेली. मग देवा धन्यवाद, मी आत्महत्या करण्याची चूक केली नाही, नाहीतर हा आत्ताचा क्षण मी अनुभवू शकले नसते. दिवसेंदिवस मी अधिकाधिक म्हातारा, संवेदनहीन आणि मंद स्थितीतील होत चाललेले मला जाणवते होते. आणि अवतीभोवतीच्या लोकांपासूनच नव्हे तर मी माझ्या मुलांपासून, कुटुंबापासून दुरावले होते. मग आता आपल्याला केलेल्या चुकांना उमजल्या आहेत आणि त्या चुका सारं भूतकाळ बाजूला सारत आपण नव्याने जगायला हवे, बरोबर? आणि त्या चित्रकाराने तिचा हात मोठ्या जिव्हाळ्याने हातात घेत मनापासून हसत तिच्या होकारात आपला प्रतिसाद मिळवला. आणि मग ती तिथेच संपले. आणि ती गोष्ट आता पुढे सुरू झाली. आता महानतेचा आविष्काराचा आकृतीबंध कसा करायचा. महान माणसे मूलभूत मूलगामी गोष्टींनाच महत्त्व देतात आणि यातही ते प्रदर्शनापेक्षा दर्शनाची, सत्य सौंदर्याची बांधिलकी अधिक स्वीकारतात. महान माणसे सतत आत्मशोध घेत असतात आणि ज्या जगण्याने स्वतःला जाणले जाऊ शकते तेच खरे ज्ञान असते. हाय फ्रेंड्स, तुम्ही अगदी वेळेवर आलेले आहात असं तो मिस्टर रिले म्हणतो. आणि मस्तच असे म्हणत त्या मिस्टर रिले यांनी त्या दोघांचे मनापासून स्वागत केले. आणि पहाटेचे 5 वाजले होते. चंद्र मावळतीच्या दिशेने वेगाने पुढे सरकत होता. म्हणूनच सागराच्या लाटांचा आवाज कानाला सुखावत होता. आणि यातच त्या लाटांबरोबर जास्वंद, लवंग यासह निशिगंधाचा सुवाद या दोघांना अगदी सुखावून टाकत होता. आणि तेवढ्यात मॉरिशसचा क्रिस्टल, अत्यंत दुर्मिळ ससाना आणि या पृथ्वीतलावर अत्यंत दुर्मिळ असलेले गुलाबी कबूतर जवळच्या झाडावर येऊन बसले. आणि तितक्यात जवळून एक सरडा सरकत वेगाने पुढे गेला आणि किनाऱ्याजवळ, गवताजवळ ते कासव समुद्राच्या दिशेने हळूहळू सरकत होते. साऱ्या निसर्ग वैभवाने ते दोघे चित्रकार आणि ती उद्योजकता अतिशय सुखावून गेले. त्यांना भरपूर बरे वाटू लागले. आता तितक्याच समुद्राच्या लाटांबरोबर एक रिकामी बाटली तरंगत काठाकाठी येताना सर्वांनी पाहिली. मिस्टर यांनी पुढे होत ती बाटली हातात घेतली आणि कुतूहलाने त्याकडे पाहत राहिले. मग अत्यंत सहजपणे ती बाटली आपल्या हातात घेतली. अरेच्छा, या बाटलीत एक रेशीम कपडे ते कागद घडी घालून ठेवलाय, असे म्हणत त्यांनी ते रेशीम कापड आणि तो कागद बाटलीतून बाहेर काढला. मग ते स्वतःशीच म्हणाले, यावर काहीतरी संदेश लिहिलेला दिसतोय. आणि त्यांनी तो कागद आणि ते रेशमी वस्त्र त्या उद्योजकाच्या हातात दिले. आणि त्यावर उद्योजिका म्हणाली, यात यशसूत्रांचा आकृतीबंध आहे. आणि ते यशसूत्र हे 3 टप्प्यातील यशसूत्रे आहेत आणि ते प्रत्येक घटनांचे विकसन तत्परशीलता आहे. पहिली पायरी म्हणजे शिकणे,
अधिकाधिक सजगता आणि विकसन. दुसरी पायरी म्हणजे प्रत्यक्षीकरण, अधिक चांगले पर्याय, अंमलबजावणी. आणि तिसरी पायरी म्हणजे उत्पन्न, चांगले परिणाम आणि प्रभाव. आणि सगळ्यात शेवटी मग उथळपणा आणि वरवरचे जगणे असते. मग लक्षात घ्या, तुम्ही लक्की आहात. ही अत्यंत सोपी आणि कमालीची, प्रभावी, परिणामकारक पद्धती माझ्या गुरुने माझ्या तळहातावर ठेवली आहे. आणि मी तुमच्या अर्थात ही केवळ सूत्रे वा संकल्पना नसून प्रत्यक्ष सधन, समृद्ध तसेच सखोल अशा जगण्याकडे नेणारी दिशा व दृष्टी आहे. हे मॉडेल अक्षरशः पायाभूत मूलगामी आहे. आणि या प्रवासात तुम्ही जसजसे पुढे जात राहाल तसतसे तुम्ही अधिक परिपक्व आणि प्रगल्भ व प्रज्ञाशील बनत जाल. एवढे बोलून झाल्यानंतर काही क्षण मिस्टर रिले तिच्या जवळच्या वाळूत मांडी घालून डोळे मिटून ध्यानस्थ झाले आणि बसले. काही क्षणानंतर ते अत्यंत हळुवारपणे या दोघांना म्हणाले, अवधान आणि श्रवण हा प्रवासाचा प्रारंभ असतो. केवळ पाहण्यातून आणि ऐकण्यातून फार मोठा चमत्कार घडू शकतो. अर्थात असे पाहणे हे धीटपणे थेट गाभ्यात जाणारे हवे. आणि त्यासाठी तुमचा उतावीळपणा, भय आणि संकोच याचा अंत होणे आवश्यक आहे. एकूणच कुठल्याही विचारांच्या हालचालींशिवाय प्रत्यक्षात जे आहे ते तुम्ही पाहू शकाल. तेव्हा अर्थात तुम्हाला जे काही आकलन झाले असेल त्यावर तुम्हाला चिंतन करावे लागेल. कारण हे चिंतनच तुमच्यातील प्रज्ञेला जागृत करणार आहे. आणि या प्रवासातच तुम्ही परिवर्तनाकडे आणि पक्वतेकडे जाऊ शकाल. आणि प्रत्येक महान प्रभूतीचा प्रवास याच तऱ्हेने विकसित पावत असतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे या प्रवासात तुम्ही जसजसे पुढे जात राहाल तसतसे तुम्ही अधिक परिपक्व, प्रगल्भ व प्रज्ञाशील बनत जाल. लक्षात घ्या, अविचल एकाग्रता, निशेष रिक्तता यातून प्रत्येक क्षण संपूर्णपणे जगणे हेच खरे जगणे असते. आपण आपली वागणूक, कृती, इच्छा, आकांक्षा तसेच आपली कुवत आणि आपल्या प्रवृत्ती आणि आपल्या उणीवाही काळजीपूर्वक समजून घेतल्या पाहिजे. तसे झाले तर आपण कुठलेही आणि मुखवटा न घालता सहज साहजिकपणे जगू लागतो. आणि अशा रीतीने जगणे हेच खरोखरी खूप सुंदर असते. कारण त्यात साधेपणा असतो. आणि मग भरपूर काही गोष्टी आपण जीवनप्रमाणे जगत असतो. निर्वाज्यता असते. आपले स्वतःशी जेव्हा भांडण नसते तेव्हा अनेक गोष्टी घडू लागतात. माणूस जे काही करत असेल त्यात त्याने उत्कृष्टच असायला हवे. आणि एकूणच पूर्ण प्रेमाने व सक्षमतेने प्रत्येक क्षण समग्रतेने जगणे आणि त्यातील तथ्य आणि शहाणपण टिपणे महत्त्वाचे आहे. आणि हीच वाट परिवर्तनीय तर आहेच, पण ती तुम्हाला अधिकाधिक प्रगल्भ व परिपक्व करीत नेईल. अर्थात अनुषंगाने शिखरावरचे अपिमित यश, वैभवशालता आणि जागतील स्तरांवरील प्रभुत्व यातून सहज प्राप्त होऊ शकते. या अद्वितीयतेकडे जाताना तुम्ही दृष्टी ही आपोआप विकसित होत जाईल. अगदी खरं आहे. न राहून तो चित्रकार म्हणाला, मित्रो, हे सारे पटण्यासारखंच आहे. 95% लोक अत्यंत उथळ पृष्ठभागावरचे जीवन जगत असतात. ते तळापर्यंत खोलवर जातच नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आपल्या कामावर प्रेमच नसतं. ते सतत तक्रारी, समर्थने करीत असतात. आणि अशी माणसे सतत असमाधानीच असतात आणि राहतात. मुख्य म्हणजे कुठलेही कष्ट न करता त्यांना यश, पैसा व प्रतिष्ठा हवी असते आणि ती त्यांना मिळत नाही. आणि तुम्हाला मात्र हे सारे बदलायचे आहे. एक लक्षात घ्या, कायापालट करण्याची शक्ती तुमच्यातच उपलब्ध आहे. केवळ तुमच्या सर्व गोष्टींचे स्रोत आहेत. प्रेम, द्वेष, वैर, भीती, संताप आणि गोडवा हे सारे काही तुमच्यातच आहे. तुमच्यातच भव्य दिव्य निर्माण करण्याची शक्ती आहे. आणि सर्व भावना, कृती आणि विचार यांचा आरंभ केवळ तुमच्यातच आहे. हे लक्षात घ्या. आणि होऊ शकतो केवळ तुमच्यातच उदात्तता सामावलेली आहे. आणि स्वर्ग आणि नरक निर्माण करण्याचे सामर्थ्य देखील तुमच्यातच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ तुमच्यातच वर्तमान आणि भविष्याला नियंत्रित करण्याचे सामर्थ्य आहे. आणि अर्थात त्यासाठी तुम्हाला स्वतःला नीट समजून आणि उमजून नक्कीच घ्यावं लागेल. त्यावरती उद्योजिका म्हणाली, असा विचार आम्ही कधीच केला नव्हता. आम्ही असेच पृष्ठभागावरच जगत होतो आणि तुम्ही आम्हाला जागे केलेत हे बरेच झाले. म्हणून तर म्हणतो, आधी स्वतःला जास्तीत जास्त जाणून घ्या. कारण तुम्ही स्वतःला जाणलेत तर तुमच्या मनाच्या पाकळ्याही आपोआप उमलतील. आणि जसा एखादा गरुड पक्षी निरंकुश आणि मुक्तपणे आकाशात विहरतो तसेच तुम्ही स्वतःला जाणलेत तर तुम्ही देखील तुमच्या कलेच्या प्रांतात, कॉर्पोरेट विश्वात मुक्तपणे विहार करू शकता. आणि समुद्राकडे पोहोचण्याचा नदी जशी नाचत जाते तसे तुम्ही नाचू लागाल. आणि अगदी खरं सांगू, स्वतःच्या डोळ्यांच्या खऱ्या अर्थाने वापर करणारे फार थोडे असतात. प्रत्येकाला 2 डोळे असलेल, पण तरी बहुतेक लोक अंधच असतात. आणि जो माणूस स्वतःच्या आत बघत नाही तो डोळ्यांचा वापर करीत नाही. आणि जो माणूस डोळ्यांचा वापर करीत नसेल तर तो अन्यथा पाहू शकणार नाही. आणि तुम्ही जेव्हा स्वतःकडे बघता
तेव्हाच तुमच्यात बघण्याची शक्ती येते. माणूस जेव्हा स्वतःकडे बघतो तेव्हा तो आनंदाच्या दिशेने सरकू लागतो आणि आनंदाची दिशा जगाकडून स्वतःकडे येणारी असते. आणि ग्रेट, तुम्ही ज्या दर्जाचे विचार करता आणि ते पुढे ठेवता त्यावरून तुमची आपल्या स्वतःबद्दलची आदर, श्रद्धा आणि सहजपणे दिसून येते. अशी अथांग श्रद्धा असणारे लोक असामान्यच असतात आणि ते सामान्य कार्य करू शकणार नाही. तुमच्या अभिप्रायाबद्दल मी तुमचा आभारी आहे. खरं सांगू, प्रत्येक दिवसातून, प्रत्येक क्षणातून, प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला खूप काही शिकता येते. केवळ रात्रीसाठीच तर पक्षी झाडावर थांबत असतात. तसेच तुम्ही प्रवासात क्षणभर विराम घ्या, पण क्षणभरच. एकदा माळी ज्याप्रमाणे बागेतील नको असलेले तण छाटून टाकतो त्याचप्रमाणे स्वतःला छेदून टाका. आणि महत्त्वाचे आहे ते आपल्या जाणीवांचा विस्तार होणे. आणि आपले जाणीव त्यांचा विस्तार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. मी तर म्हणेन, तुम्ही अलौकिक बुद्धिमत्तेची कास धरायला हवी. सदैव तर्काच्या आधारे विचार करायला हवा. व्यवसायातील व रोजच्या जीवनाच्या येणाऱ्या संबंधात येणाऱ्या प्रत्येकाबद्दल मनात ममता व प्रेम असू द्या. आणि आपली ज्ञानेंद्रिय सदैव लख्खट हवीत. मेंदू किंवा मनाने अधिक वेगाने काम करता आले पाहिजे. आपला मेंदू नेहमीच शांत आणि संघर्षातून मुक्त असायला हवा. त्यासाठी पहाटे उठून साधना करण्याची निकड आहे. तुम्ही तुमच्या चार्टमध्ये प्रत्येक घटनांचे विकसन तपशीलात्मक असा उल्लेख केला आहे आणि त्याबद्दल थोडे सांगा ना. मग प्रभुत्वशील महान नेतृत्वाला प्रत्येक घटकांचे महत्त्व ठाऊक असते. समग्रतेकडून स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जाणे ते पसंत करतात. आणि मुख्य म्हणजे त्यांची प्रत्येक कृती सहज कृती असते. अर्थात ते अवितरपणे कष्ट घेतात आणि आपली कलाकृती पूर्ण झाल्यावरच थांबतात. तरच सावधानता, सजगता खूप महत्त्वाची ठरते. सर्वसाधारण लोकांना अंतिम विश्रांतीकडे, स्थलाकडे जाण्याची वा पोहोचण्याची विलक्षण घाई असलेली असते. पण या घाईत सूक्ष्मतेसह समग्रतेने पाहण्याची दृष्टी आपण गमावून बसतो. तुम्ही तर मोठे चित्रकार आहात. तुम्हाला लॉरेन्झो बर्निन सारखा महान शिल्पकार माहिती असेलच. त्याने फांटाना डी काट्रो फियमी नावाचे 4 नद्यांचे कारंजे रोममध्ये उभारले आणि ती केवळ अप्रतिम कलाकृती आहे. निर्दोष, अत्यंत देखणी, प्रगल्भ व परिपक्व कृती. अर्थात ती शिल्पाकृती उभी करताना त्याने प्रत्येक घटनांची किती काळजी घेतली असेल. होतं काय, आपल्याला सतत पुढे जाण्याची घाई झालेली असते, कारण आपण सतत परिणामांची चिंता करतो. तुम्ही जर योग्य दिशेने व दृष्टीने कष्ट घेतले असतील तर त्यांचे फळ तुम्हाला मिळणारच आहे. ते मागण्याची आवश्यकता तुम्हाला नाहीये. मिस्टर रिले यांचे बोलणे मध्येच तोडत ती उद्योजिका म्हणाली, सॉरी, मी मध्येच बोलते आहे, पण आम्हा उद्योग क्षेत्रातील लोकांना एकच वेळी अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. माझं वेळापत्रक गच्च भरलेलं आहे. मला अनेक मीटिंग्सना उपस्थित राहावे लागते आणि हे सर्व करता करता जीव अगदी मेठोकुटीला येतो. आणि यात प्रभुत्वासाठी धडपडी करता फारशी फुरसत नसते. खरंच सांगते, या साऱ्यांचे नियोजन करणे फारच कठीण होऊन जाते. आणि मग शिवाय वेळेला तागदा हा असतोच. मला माहीत आहे की मीही त्यातून गेलो आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला वाटेतले अडथळे जाणवले पाहिजेत. खऱ्या सजग मनाला ते जाणवतातच. आणि लक्षात घ्या, आपले मन विचारांनी, सुखाच्या मागणीने एका विलक्षण ताणात जगत असते आणि आपल्याला आपली प्रतिमाही जपायची असते, शब्दही पाळायला असतो. आणि अनेक तुम्ही भावनेच्या आहारी जाता. मग काम कसे तरी ओळखण्याचे तुम्हाला कल होऊन जातो. म्हणून तुमचे मन संघर्षात अडकलेले नसले पाहिजे. ते कमालीचे शांत असले पाहिजे. अगदी आणीबाणीच्या स्थितीगतीतही लक्षात घ्या की कामाचे व अवतीभोवतीच्या लोकांचे अपेक्षांचे किती दडपण असो, तुमचे मन, तुमची बुद्धी तसेच तुमचे शरीर याची लयबद्धता तुम्हाला साधता आली पाहिजे. तसे आपण करू शकलो तर आपली बुद्धिमत्ता अधिकाधिक सजग होत जाईल. आणि ताणतणावावर मात्र ही फक्त वर्तमानाच्या या क्षणातल्या जगण्यातून आपण करू शकतो. प्रत्येक क्षणाला त्यांच्या गुणवत्तेनुसार संपूर्णपणे सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. संदेह, संशय, नकारात्मकता तसेच भीती, उतावळेपणा, संकोच यांना मुळीच थारा देऊ नका. हे बोलत असताना एक फुलपाखरू सहजपणे मिस्टर रिले यांच्या खांद्यावर येऊन बसले. त्यांनी हसून त्याचे स्वागत केले. मग त्या दोघांकडे वळून ते म्हणाले, तुमचे मन निर्मळ आणि निर्भय व स्वच्छ मोकळे असले की असे फुलपाखरू पक्षी तुमच्याही खांद्यावर बसतील. पण तुम्ही सतत भेदरलेले असता, भयाने ग्रासलेले असता. तुमची भीती, आक्रमकता प्राण्यांना फारच चटकन उमसते. त्यामुळे अनोळखी प्राणी तुमच्या जवळ येत नाही. मग असो, आता तुमच्या हातातल्या आकृतीबंधाकडे पहा. आणि स्वय अध्ययन, शिक्षण याला अपार महत्त्वाचे असते. एखाद्या बीजापासून रोप झेपवते, पण बीजच नसेल तर रोपच अस्तित्व असू शकेल काय? नाही. मग अगदी त्याचप्रमाणे माणसाची प्रत्येक कृती ही त्याच्या विचारातून आकाराला येत असते. मुख्य म्हणजे त्या विचारांशिवाय कृती ही संभवतच नाही. आणि तुमची कृती
उत्स्फूर्त असो वा पूर्ण नियोजित असो किंवा जाणीवपूर्वक व पूर्ण विचारांती अवतरली असो, त्याचा या ना त्या प्रकारे विचारांशी प्रत्यक्ष संबंध असतोच. म्हणून योग्य विचार योग्य ठिकाणी करता आला पाहिजे. अँड्र्यू वायट हा चित्रकार म्हणतो की मी खूप स्वप्न पाहायचो आणि मध्येच मी कॅनव्हाससमोर पेंटिंगला बसायचो. मग माझे अबोधपण आपोआप कॅनव्हासवर चित्र रेखाटायचे. अखेरीस महत्त्व असते त्या आंतरिक आवाजाला. अवतीभोवतीच्या गोंगाटात आपण आपल्या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करीत असतो. आता तुमच्या लक्षात आले असेल की महान व्यक्ती जगाचे कुठल्याही गोष्टीचे वेगळे आकलन करते. त्याचे नवे आकलन त्याला वेगळा विचार करायला भाग पडते. मुख्य म्हणजे ते स्वतःच्या प्रकाशात जगतात आणि आपले ज्ञान, माहिती, अनुभव तसेच कौशल्य यांना आपल्याला नेमकेपणाने वापर करता आला पाहिजे. अशा लोकांना अनेकांनी वेडे असे संबोधले, पण अशी वेडी झपाटलेली पॅशन असलेली माणसेच काहीतरी नवे, मोठे, भरीव, सखोल असे निर्माण करू शकतात आणि ते काहीही करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते इतरांपेक्षा त्यांच्या भरपूर काही गोष्टी अधिक उंचीवर खेळतात आणि अर्थात तेही मनापासून खेळाचा आनंद लुटत असतात आणि ते मनापासून ते जीवन जगत असतात आणि त्यांच्या प्रत्येक कृतीउक्तीत जोश असतो, उत्साह असतो आणि अशा व्यक्ती जिथे जातात तिथे आनंदाची पेरणी करतात आणि भरपूर गोष्टी अशा त्या चांगल्या पद्धतीने करत असतात आणि मनापासून करत असतात. त्यावर मग भरपूर गोष्टी आपण त्यांच्याप्रमाणे केल्या पाहिजे आणि आपण प्रत्येक अडथळ्यावर मात केली पाहिजे. मग लक्षात घ्या की अमावनी प्रचंड वेग, कौशल्य, तरल सावधानता, अचूक नजर व नेमके आकलन श्रेष्ठ प्रतीचे धैर्य व सर्व अडथळ्यांवर नेहमीच मात करीत राहते. कारण त्यांना हे पक्के ठाऊक असते की आपली लहानशी चूक आपल्या तळागाळाला वा मृत्युमुखी नेणारी आहे. म्हणूनच आराखड्यात नोंदवल्याप्रमाणे प्रत्येक घटकाला, तपशिलाला आपल्याला महत्त्व देता आले पाहिजे. मुख्य म्हणजे प्रत्येक बारीक सारीक बिंदूवर आपल्याला सारे काही कौशल्य, श्रम केंद्रित करावेच लागते. म्हणून कधीही तुम्ही पण असा विचार फारच थोडे व्यावसायिक करीत असतील म्हणूनच ते अपयशी ठरतात. मग निराशता, डिप्रेशन अपरिहार्य व होऊन बसते. मग त्यातून बाहेर पडण्याची त्यांची काही वर्षे खर्ची पडतात. नंतरही त्यांनी मग पुन्हा पूर्वीसारखे उभारी घेऊ शकत नाही. एकूणच उत्तम जाणीवेने, मोठ्या तरल सावधानतेने आपल्याला काम करता आले पाहिजे आणि असे काम जर आपल्याला करता आले तर आपण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकू आणि आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळतात आणि त्या आपण शिकूही शकतो. एवढे लक्षात घ्या आणि नक्कीच स्वामींवरची विश्वास आणि स्वामींची भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका. तुम्हाला जगात काहीच कमी पडणार नाही आणि तुम्हाला कधीच काही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही, कारण स्वतः स्वामी तुमच्या पाठीमागे असतील. म्हणून स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि जीवन अगदी आनंदाने जगा. मित्रांनो, एवढे बोलून आपण हा व्हिडिओ इथेच थांबवू. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चला तर मग भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.